नमस्कार मित्रांनो, मी मनीष डोंगरे रिव्हर्स बॉय. चॅलेंज 30 इज ऑन आणि आज आहे डे 4. तर आजचा विषय असा आहे की मुलगा आणि वडिलांचं नातं. मुलगा जेव्हा लहान असतो तेव्हा त्याला वडिलांचा आधार लागत असतो. थोडासा आजारी झाला की आई वडील दोघेही लागत असतात. परंतु लहानपणी वडील हे प्रत्येक मुलामुलींचे सुपर हिरो असतात. म्हणजे प्रत्येक लहान मुलगा असो की मुलगी, त्यांना वाटते की माझे वडील हे सुपर हिरो आहेत. प्रत्येकाला वाटतं. मग कुठेतरी वय वाढत जातं आणि वडिलापासून मुलांचं जे नातं आहे ते असतं तसंच प्रेमाचं वगैरे. परंतु मुलं मोठं झाल्यावर त्यांना वाटते की आमच्या वडिलांना काहीच समजत नाही. जो वडील लहानपणी सुपर हिरो वाटायचा तोच मोठं झाल्यावर कुठेतरी वाटते की आपल्या वडिलांना काहीच समजत नाही. आई जवळची असते, कारण की लहानपणापासून आई ही घरात असते आणि वडील कुठे बाहेर जातात कामाला. तर आई ही जवळची असते आणि आई नेहमी घरी असल्यावर थांब बाबांना नाव सांगीन, चांगला राहणार बाबांना नाव सांगीन असं होती. तर बाबांचा धाक निर्माण होतो आणि त्यामुळे कुठेतरी बाबा हळूहळू आपल्याकडून दुरावत जातात. परंतु मग असं झाल्यावर मुलगा मोठा होतो ना, कमाईला वगैरे लागतो आणि बाप म्हातारा होतो. तेव्हा बाप लहान होतो. जे लहानपण आपलं असतं ते त्या ठिकाणी बाप असतो आणि आपण मोठे झाले त्याचा बाप असतो. त्याच वेळेस मुलांनी बापांना सांभाळायला हवं. जसं आईवडिलांना दोघांनाही सांभाळायला हवं. परंतु बापाचं काय असतं की बाप हा दिवसभर ड्युटीवर असल्यामुळे म्हातारपणात तो घरात जेव्हा राहतो, दिवसभर घरी राहणारा माणूस जेव्हा घरात राहतो रिटायरमेंटनंतर किंवा काही, तेव्हा त्याला तेवढी सवय नसते घरात राहायची आणि घरातील सराउंडिंग नसते. तर प्रत्येकासोबत तो तेवढा मिळून मिसळून राहतो, प्रयत्न करतो. परंतु आपल्याला सवय नसते की बाप 24 तास घरी असलेला. आपल्याला बाबाचा 24 तास ते घरी असलेला तो वृत्ती कुठेतरी आपल्याला स्वतःला खटकते आणि मग कुठूनतरी चिडचिड निर्माण होते. वडिलावर चिडणं, आईवर चिडणं हे ते. परंतु हे टाळायला हवं. आणि वडिलांचं वय झाल्यानंतर जर आपण दुसऱ्या गावाला शिकत असू म्हणा किंवा काही असू, तर वडिलांशी रोज बोललं पाहिजे आपण. वडिलांना वाटते की आपण स्वतः बोलावं की मुलांनी फोन करावं किंवा मुलींनी फोन करावा. पण आजच्या काळात असं बघायला मिळत नाही की मुलगा स्वतःहून कधी फोन करत नाही, मुलगी करत नाही. ते वाट पाहतात की घरच्यांनी आपल्याला फोन करावा आणि आपण फोन करत नाही. मग म्हणून तसं करू नका मित्रांनो. दिवसातून 2 मिनटं तरी आपल्या घरच्यांशी, आईवडिलांशी बोला. कारण की त्यांनी आपल्याला मोठं केलं आहे. त्यांनी लहानपणी असं कधी, आपण लहान असताना असा कधीच विचार केला नव्हता की माझ्या मुलांनी माझ्यासाठी हे करावं किंवा ते करावं. ते आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडायच्या. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या म्हणून आज आपण इथे काहीतरी करू शकतो आणि उभू शकतो. 4 लोकात उभं राहण्याची आपली ऐपत आहे. म्हणून आईवडिलांकडून कधी अपेक्षा नाही करायची की त्यांनी माझ्यासाठी फोन करावा. त्यांनी नाही फोन केला म्हणून आपण राग नाही दुसायचं. पण एक मुलगा म्हणून एक आपलं स्वतःचं कर्तृत्व समजायचं. आपली स्वतःची जिम्मेदारी आहे की त्यांना फोन करून बोलणं. कारण की त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना आपल्यापासून आपण तर त्यांना काही देऊ शकत नाही. कारण की त्यांनी आपल्याला इतकं सारं दिलं आहे की त्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. आणि त्या अस्तित्वाला जर आपण म्हणू की अजूनही आपण त्यांच्याकडे अपेक्षा करू की त्यांनी मला काहीतरी द्यावं आणि त्यांनी मला स्वतः वेळ काढून फोन करावा, तर हे मित्रांनो चुकीचं आहे. माझ्या स्वतःच सांगतो, मला स्वतःला वेळ नसतो. कधी कधी ऑफिसमधून वेळ झाला की बोलायचा आणि मी करतही नाही फोन. माझी बायकोच माझ्या आईवडिलांना फोन करते आणि मी घरी असतो मी बोलतो, पण स्वतःहून कधी फोन नाही करत. तर आता 2-3 दिवस माझी बायको गावाकडे होती आणि मी माझ्या वडिलांना फोन केला नाही. माझ्या वडिलांच्या त्या दिवशी मला फोन आलेला. त्यांची 15 दिवसापासून तब्येत खराब होती. 15 दिवसापूर्वी तब्येत खराब झाली होती. तर सर्व भेटून आले, मी काही गेलो नाही. त्याचा मला फोन आला. तर बोलण्यात थोडंसं इमोशनलपणा जाणवला. म्हणून म्हटलं की मी येतो शुक्रवारला भेटायला. परंतु आज पुन्हा ऑफिसमधून यायला मला वेळ झाला. तर आता बाबांचा फोन आला होता हा व्हिडिओ सुरू करायच्या पूर्वी. मग कोणत्या विषयावर बोलायचं मला सुचत नव्हतं. मी दुसरंच काहीतरी बोलणार होतो, परंतु बाबांचा फोन आला आणि त्यांनी मला प्रश्न केला की तू येणार होता, कुठं आहे? तर म्हटलं बाबा उद्या येतो आहे.
त्या एका उद्या येतो या गोष्टीत त्यांना कुठेतरी समाधान वाटलं असं मला वाटतं. कारण आपण जेव्हा लहान असताना जर बिमार पडलो तर आपल्याला आई बाबा दोघंही लागायचे, आपला दवाखाना व्हायचा, सर्व व्हायचं, पण एक मोरल सपोर्ट म्हणा किंवा काहीतरी एक मानसिक सपोर्ट म्हणून आपल्याला आईवडील दोघांची गरज असायची. तसेच बाबा आजारी पडले तर मी तिथे नव्हतो, माझा लहान भाऊ होता तिथे, तो त्यांनी केलं. मला सुट्ट्याचा किंवा काही पुन्हा काही प्रॉब्लेम होता त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तर बाबा माझी आतुरतेनं वाट पाहत हे असं मला जाणवलं. कारण की त्या दिवशी त्यांनी मला विचारलं तू कधी येतो, आणि आताही विचारलं त्यांनी की तू येणार होता शुक्रवारला. त्यांना शुक्रवार सांगितलं होतं, आज शुक्रवारचे आता मला वाटतं 9 वाजून राहिले आहेत, 9 वाजायला 2 मिनटं बाकी आहेत रात्रीचे. तर बाबांचा फोन आला की कुठे असतो. मी त्यांना सांगितलं की बाबा आता मी ड्युटीहून आता आलो, मग उद्याला येतो म्हणून. तो उद्या किती वाजेपर्यंत येतो, म्हणजे एक आतुरता असते. वय जसं जसं वाढतं तसं तसं माणूस हा लहान होतो म्हणतात, ते मला अनुभवाला मिळत आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की आईवडील म्हातारे झाले म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. मी दुर्लक्ष करत नाही आहे, तुम्ही करू नका, तुम्ही करत नसालच. कारण की आईवडील हे आपलं सर्वस्व असतात, त्यांना आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्याला अस्तित्व आपलं त्यांच्यामुळे असतं, म्हणून त्यांना दुरावू नका. आणि नाही काही होऊ शकते, तुम्ही लांब असाल, दूर असाल, तर त्यांना भेटणं रोज शक्य होत नाही, पण रोज कमीत कमी 2 मिनटं फोन करून जर बोललं तर त्यांच्या म्हाताऱ्या मनाला चांगलं वाटतं. बस एवढंच बोलतो आणि थांबतो. पण मी आज थांबतो आहे, परंतु माझा चॅलेंज 30 हा ऑन आहे आणि उद्या भेटणार आहोत डे 5मध्ये. तर माझ्या ह्या चॅनलवर हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर धन्यवाद. शुभरात्री मित्रांनो. बाय.